मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र आपली बातमी। सुरुवातीला बातमी सत्ताधारी विरोधकांमध्ये मतचोरीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय रणकंदनाची। कथित मतचोरीच्या विरोधात विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढला, निवडणूक आयोगाला इशारा दिला। त्यानंतर आता विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार मैदानात उतरले। राज ठाकरेंचे मित्र राहिलेल्या आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर वोट जिहादचा आरोप करत वार केला। त्याला उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं। मतचोरी ते मत जिहाद असा सामना आज महाराष्ट्रात रंगताना पाहायला मिळाला। मतदार याद्यांच्या घोळावरून सामना, शेलारांचंही लाव रे तो व्हिडिओनं उत्तर। दुबार मतदार, धार्मिक राजकारण जोरात। सत्याच्या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काढरे ते कापड असं सांगत दुबार मतदारांचा भांडाफोड केला। काढ ते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी लाव रे तो व्हिडिओनं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका। राज ठाकरेंनी कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीतल्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केल्याचा दावा केला। आशिष शेलार यांनी नाव एकसारखे आणि मतदार यादीत नंबर वेगवेगळे अशा मतदारांची यादीच जाहीर करत विरोधकांना उत्तर दिले। विरोधक केवळ हिंदू मतदारांच्या नोंदीतला घोळ दाखवत वोट जिहाद करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतदारसंघात दुबार मुस्लिमांची संख्या जाहीर केली। रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात 5532 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला। रोहित पवार 1243 मतांनी विजयी झाले होते। नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघात 477 दुबार मुस्लिम मतदार असल्याचं शेलार म्हणाले। पटोले हे 208 मतांनी विजयी झाले। शिवसेना आमदार वरुण सरदेसाईंच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात 13313 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला। वरुण सरदेसाई 11365 मतांनी विजयी झाले। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्रा मतदारसंघात 30601 दुबार मुस्लिम मतदार असल्याचं शेलार म्हणाले। आव्हाड हे 96228 मतांनी विजयी झाले। काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदारसंघात 20613 दुबार मतदार असल्याचं शेलार यांनी म्हटलं। अमित देशमुख 7398 मतांनी विजयी झाले। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या मालाड पश्चिम मतदारसंघात 17007 मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला। असलम शेख हे 6227 मतांनी विजयी झाले। कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार, और केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे। सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका। राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका। दरम्यान मतदार याद्यात घोळ असल्याचं सत्य सत्ताधारीच समोर आणत असल्याचा टोला विरोधकांनी लगावला। त्यांनी स्वीकारलं, आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं? त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे। याला धाडस लागतं। एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आपण तिथं घेऊया आणि हाच मुद्दा, हा जो भोंगळ कारभार आहे ना इलेक्शन कमिशनच्या दुबार नोंदणीचा, हा परत एकदा मोठ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या हा आपण जगासमोर तिथं आणूया, अशी मी विनंती इथं करतो। त्यांना हेच माहीत नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही आहे, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं। एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म
हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं यांनी कमजोर केलं, निवडणूक आयोग संघटनेचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलेलं आहे. शेलार यांनी मुस्लिम दुबार मतदारांवरून सवाल उपस्थित केला खरा, पण त्यामुळे विरोधकांच्या आरोपाला एक प्रकारे बळ मिळालं. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते. ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही. पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे. आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा. आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत. मुळात आशिष शेलार ज्या पद्धतीने बावचळले आहेत, जो प्रचंड असा मोर्चा झाला, त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे. मुळात ते या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे. त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत. ही आमची जी मागणी आहे, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का? विरोधकांनी सत्याच्या मोर्चातून मतदार याद्यातल्या घोळावर बोट ठेवलं. विरोधकांच्या या शक्ती प्रदर्शनानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं. विरोधकांच्या आरोपातली हवा काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मुस्लिम दुबार मतदारांचा मुद्दा पुढे केला, पण त्यामुळे मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा अधोरेखित झाला. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान ठाकरेंनी वोट जिहादचं समर्थक बनू नये असा टोला आशिष शेलार यांनी लगावला तर तुमच्या बुद्धीला गंज लागलाय असं म्हणत संदीप देशपांडेंनी जोरदार पलटवार केला. राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत. मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद. हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही बनू नका. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा. आशिष शेलारांची बुद्धी खरी चांगली होती. आता का गंज लागला मला माहीत नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल. पण माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की याच्यामध्ये ती जी यादी आम्ही दाखवली दुबार मतदारांची, त्याच्यामध्ये फक्त हेच मतदार आहेत आणि तेच मतदार नाहीत. हे आशिष शेलार कुठल्या जीवावर बोलत आहे? एकदा पाहिजे तर तसं आम्ही बोलवत नाही त्यांना हल्ली, पण यायचं असेल तर एकदा शिवतीर्थावर येऊन यादी तपासून बघावी.